Praise the Lord. I am Amrita Joseph Sequeira. I am so happy to be with you. And now we are going to meditate. Letter of James chapter 5 verse 16. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 16वे वचन आज आपण पाहणार आहोत. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. खरं देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. बायबल काय सांगतं? बायबल सांगते की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. जे देवावर प्रेम करतात, जे देवाला भिवून राहतात, जे देवाच्या दृष्टीने योग्य ते करतात, त्यांची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. त्यांनी केलेली प्रार्थना, नीतिमानाने केलेली प्रार्थना देव ऐकतो. आपण बायबलमध्ये पाहतो की प्रेषितांच्या कृत्याच्या 16व्या अध्यायात आपण पाहतो की पौल व सिलास यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. त्यांना पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकण्यात आले व त्यांचे पाय खोड्यात अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिलास हे प्रार्थना करत असतात व देवाची गीत गाऊन स्तुती करत असतात. एकाएकी मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे दरवाजे आपोआप उघडली गेली आणि सर्वांची बंधने तुटून पडली. हालेलुया. ह्या वचनातून, ह्या अध्यायातून आपल्याला काय कळतं? जेव्हा पौल व सिलास यांना फटके मारण्यात आले व बंदीशाळेत टाकण्यात आले तेव्हा ते मध्यरात्रीच्या सुमारास, मध्यरात्रीच्या वेळेस प्रार्थना करत असतात व देवाची गीत गाऊन स्तुती करत असतात. मोठा भूकंप झाला. ते कधी प्रार्थना करत होते, कधी देवाची स्तुती करत होते? तर ते मध्यरात्रीच्या वेळेस, मध्यरात्रीच्या सुमारास देवाची प्रार्थना करत होते, गीत गाऊन देवाची स्तुती करत होते. त्यांना पुष्कळ फटके मारण्यात आले होते, त्यांचे पाय खोड्यात अडकवले होते, पण त्या परिस्थितीत, अवघड अशा परिस्थितीत ते देवाची स्तुती करत होते, गीत गाऊन देवाची स्तुती करत होते, देवाला हाक मारत होते, त्याची प्रार्थना करत होते. तशा परिस्थितीत पाय अडकवलेली होती, हात बांधलेले असतील, फटके मारल्यामुळे शरीरावर जखमा झाल्या असतील, पण तशा परिस्थितीत देवाची गीत गाऊन ती स्तुती करत होते, देवाला प्रार्थना करत होते. म्हणून अचानक मोठा भूकंप झाला. त्यांच्या हातातील बंधने, पायातील बंधने गळून पडली, दरवाजे आपोआप उघडली गेली. खरं ज्यावेळेस आपण देवाची प्रार्थना करतो, गीत गाऊन त्याची स्तुती आराधना करतो, मध्यरात्रीच्या वेळेस ज्यावेळेस आपण देवाला हाक मारतो, तेव्हा अशाच प्रकारे आपली सुद्धा बंधने तुटतात, सर्व बंद दरवाजे उघडले जातात. जरा तुम्ही संकटात आहात, परिस्थिती वाईट आहे, काही मार्ग सापडत नाही, कुठूनही मार्ग दिसत नाही, सर्व दरवाजे बंद आहेत, कुठूनही कोणत्याही गोष्टीची आशा वाटत नाही, तर तुम्ही सुद्धा आज पौल व सिलासप्रमाणे मध्यरात्री देवाला हाक मारा, त्याची स्तुती आराधना करा आणि देवाला विनंती करा, प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा की तुमची सर्व बंधने आज पौल व सिलासप्रमाणे तुटून जातील. सर्व बंद दरवाजे आज देव तुमच्यासाठी उघडे करेल आणि एक नवीन मार्ग देव तुमच्यासाठी आज मोकळा करेल. म्हणून देवावर विश्वास ठेवा, देवाला भिवून राहा, देवाच्या दृष्टीने जे योग्य ते करण्याचा प्रयत्न करा, नीतीने वागा, कारण वचन सांगते की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वपा तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराच्या. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की प्रभू ईश्वपा नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. हो देव बाप्पा, नीतीने वागण्यास आम्हाला शिकव प्रभू ईश्वपा. तुला भिवून वागण्यास आम्हाला शिकव प्रभू ईश्वपा. तुझ्या दृष्टीने योग्य ते करण्यास आम्हाला शिकव प्रभू ईश्वपा. म्हणजे देव बाप्पा, ज्यावेळेस आम्ही तुला हाक मारू ईश्वराच्या, त्यावेळेस तू आम्हाला उत्तर देशील. हो देव बाप्पा, तुझ्या दृष्टीने योग्य असं करण्यास, वागण्यास आम्हाला शिकव प्रभू ईश्वपा. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलं, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वपा, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू ईश्वपा. आणि ज्यावेळेस ते हाक मारतील देव बाप्पा, ज्यावेळेस विश्वासाने ते तुला हाक मारतील प्रभू ईश्वपा, त्यावेळेस देव बाप्पा तू त्यांचा धावा ऐक प्रभू ईश्वपा आणि त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दे. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते, प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर ईश्वर, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत देव बाप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर बाप्पा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वपा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वपा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे, तुझ्यावर विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वपा, तुला या प्रार्थनेमध्ये हाक मारत आहेत प्रभू ईश्वपा. त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना, सर्व आजारांना मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आज निघून जाऊ दे. नासरेतकर येशूच्या नावात आज सर्व शरीरातील सर्व दुखणं, सर्व आजार, सर्व व्याधी निघून जाऊ दे.
हो दे बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू. माझा विश्वास आहे येशू राजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.